नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे सुप्रीम कोर्टाची तारीख झाली काल आणि यामध्ये एकंदरीत असं आपल्याला दिसतं की महाराष्ट्र राज्यातले 98 आमदार अपात्र होतील. त्यामध्ये 57 एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे तर 41 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत. आता हे 2022 पासून शिवसेना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष विधान भवनापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. तेव्हापासून ती केस तारीखवर तारीख, तारीख पे तारीख असं काही सुरू होतं, परंतु आता निकालाच्या पटलावरती आहे. जर पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांना जर गेलं तर मात्र शिवसेनेचे 57 आमदार अपात्र होतील. असंच काहीच राष्ट्रवादीचं सुद्धा आहे. तर ही तारीख कधीपासून सुरू आहे, काय आहे, या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर 98 आमदार जर अपात्र झाले तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादंग उठल आणि नेमकं काय होईल याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. 2022 साली महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठा असा भूकंप झाला आणि या भूकंपामध्ये देशाच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या गोष्टी काही घडल्या. तर देशाच्या राजकारणामध्ये आजपर्यंत एवढ्या संख्येनं आमदार घेऊन गुवाहाटीला कोणी पळून गेलं नव्हतं. म्हणजे आतापर्यंत कोणीही एवढ्या संख्येनं आमदार घेऊन पळून गेलेलं नव्हतं. गेले होते परंतु थोडके आमदार घेऊन गेले होते. 2019ला विधानसभेची निवडणूक झाली. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलं आणि सत्ता स्थापन केली होती. निवडणूक काळात मात्र शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्र निवडणूक लढले होते आणि काहीशी युती व्हावी अशी त्यांची इच्छा होती, परंतु युती झाली नाही. देवेंद्र फडणवीस जे म्हणत होते मी पुन्हा येईल, ते काय पुन्हा आले नाही. शिवसेनेनं आपले सगळे आमदार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर युती केली. याचा प्रचंड राग भारतीय जनता पक्षाच्या मनात, देवेंद्र फडणवीसांच्या मनात आला आणि त्यांनी एकनाथ शिंदेच्या मार्फत शिवसेनेमध्ये बंडाचं निशाण फडकवलं. एकनाथ शिंदे 50 आमदार घेऊन गुवाहाटीला पळून गेले. पळून गेल्यानंतर माघारी आले, त्यांना मुख्यमंत्री केलं. विधान सभेमध्ये जे पळून गेलेले आमदार होते त्या आमदारांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला, त्यांना अपात्र करा म्हणून. त्याचबरोबर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा उद्धव ठाकरेंचे राहिले सोडलेले आमदार अपात्र करा असा प्रस्ताव दाखल केला. विधानसभा अध्यक्षांनी त्याचा निकाल दिला. पुन्हा ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे जी केस सुरू होती की शिवसेना कोणाची, या शिवसेनेचा कोणाची हा निकाल सुद्धा निवडणूक आयोगानं वर्ष दीड वर्षानं दिला आणि तो उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दिला. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण देण्यात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंना मशालीचं चिन्ह देण्यात आलं. असंच काहीसा प्रकार हा राष्ट्रवादीमध्ये सुद्धा घडला. आता या शिवसेना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष निवडणूक आयोगाकडनं पुन्हा तो सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे. आता सुप्रीम कोर्टाची तारीख पे तारीख ही प्रकरण सुरू होतं, परंतु आता ही केस निकालावरती आलेली आहे. आता 2024ला यामध्ये निवडणुका झाल्या मध्यंतरीच्या काळामध्ये. यात शिवसेना एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे 57 आमदार आले, तर अजित पवार यांचे 41 आमदार निवडून आले. म्हणजे एकंदरीत दोघांचे मिळून 98 आमदार निवडून आलेले आहेत. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचं सुद्धा हेच झालं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा 2023च्या कार्यकाळामध्ये मोठी बंडाळी झाली. अजित पवार 40 आमदार घेऊन भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले. अजित पवार काय आमदार घेऊन काय गुवाहाटीला पळून गेले नाही वगैरे वगैरे काय नाही. म्हणजे सत्ता संघर्ष कसा असतो. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार फुटण्याची शक्यता होती असं शरद पवारांना वाटलं असेल, किंवा त्यामध्ये बऱ्याच जणांच्या चौकशा सुरू होत्या. त्यामध्ये हसन मुश्रीफ असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे
हे बरेच जण भ्रष्टाचारामध्ये अडकलेले होते. खुद्द प्रफुल्ल पटेल सुद्धा भ्रष्टाचारामध्ये अडकले. अजित पवार यांच्यावरती 72,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा केला होता. आणि आता आपले बरेच जण जेलमध्ये जातील या भीतीपोटी शरद पवारांनीच त्यांना सांगितलं असावं की तुम्ही तिकडे जावा, परतचे परत बघू. आणि ते सगळे सत्तेत सहभागी झाले. म्हणजे 10 जणांना मंत्रिपद देण्यात आली. अजित पवारांना पुन्हा अर्थ खातं देण्यात आलं आणि अर्थ खातं देऊन महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री केलं. म्हणजे एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असे महाराष्ट्रामध्ये झाले. आता जी शिवसेना एकनाथ शिंदेची सांगत होती की आम्ही हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर फुटलो, आम्हाला अजित पवार निधी देत नव्हते, तेच अजित पवार 2023 मध्ये पुन्हा राज्याचे अर्थमंत्री झाले. आणि त्याच अजित पवारांच्या सोबत पुन्हा संसार करावा लागला. आता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा शरद पवारांनी जनतेला भावनिक आवाहन केलं. सुप्रीम कोर्टामध्ये जयंत पाटलांनी शरद पवारांच्या माध्यमातून पुन्हा शरद पवारांच्या सांगण्यावरून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. सुरुवातीचा निवडणूक आयोगाचा निर्णय झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. आता ह्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये सध्या प्रलंबित आहेत आणि त्याच्यावरती तारीख पे तारीख असं झालेलं आहे. आता कालच्या तारखेमध्ये मात्र दोन्ही तारखांमध्ये दोघांच्याही वकिलांना वेळ दिलेला होता. म्हणजे गेल्या तारखेलाच वेळ दिला. त्यामध्ये आपली आपली भूमिका थोड्या याच्यामध्ये मांडली गेलेली आहे. परंतु अजून त्यांना बऱ्यापैकी वेळ हवा आहे आणि त्यानंतर मात्र ह्याचा निकाल येणार आहे. आता 2024ला जे महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आमदारांची जी संख्या होती, पक्षीय बलाबल कसं होतं बघा. भारतीय जनता पक्ष 132 निवडून आला, 132 ठिकाणी आला. एकनाथ शिंदेचे 57 आमदार आले, अजित पवारांचे 41 आमदार आले, काँग्रेसचे 16 आले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 10 आले, शिवसेनेचे 20 आले, समाजवादी पार्टीचे 2 आले, जनस्वराज्य शक्ती पक्षाचे 2 आले आणि अपक्ष 3 आले. असं पक्षीय बलाबल होतं. मग हे 57 आणि 41 हेच आमदार का अपात्र होतील, तर ते पक्ष एका पक्षाचे 2 पक्ष झालेत आणि ते 2 पक्षामध्ये विघटन झाल्यामुळं त्याची केस ही सध्या सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. आता केस कुठले आहे? चिन्ह आणि पक्ष. म्हणजे ज्या चिन्हावरती हे लोक निवडून आलेले आहेत ते जर चिन्ह सुप्रीम कोर्टानं जर काढून घेतलं, ते जर उद्धव ठाकरेंना परत दिलं आणि शरद पवारांना जर घड्याळ परत दिलं तर मात्र पुन्हा त्या ठिकाणी निवडणुका लागतील असं एकंदरीत आपल्याला चित्र दिसते. आणि त्याचा आता तो निकाल फायनल स्टेजला आलेला आहे आणि हा फायनल निकाल मात्र येणाऱ्या तारखेला हा होणार आहे. मग पुन्हा जर निवडणूक हे जर 98 ठिकाणी जर लागली तर त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार म्हणजे आता सुनीत्रा वहिनी त्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागेल. अख्ख्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागेल. जे उपमुख्यमंत्री आणि त्यांचे जे मंत्री आमदार आहेत, आमदार मंत्री, ह्या सगळ्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक लागेल असेही आपल्याला एकंदरीत संकेत मिळत आहेत. तर आता हे झालं यांचं. आता हे तारकावर तारका पडत होत्या, परंतु आता सुप्रीम कोर्टानं सुद्धा मनावरती घेतलेलं म्हणजे जस्टिस सूर्यकांत. आता ह्या केसमध्ये बघा सुप्रीम कोर्ट कोण कोण आले. सुरुवातीच्या काळामध्ये चंद्रचूडांकडं ही याचिका दाखल झाली. आता चंद्रचूड हे आपल्याला वाटत होते की शिस्तीचं कोर्ट आहे आणि सुप्रीम कोर्टाला खूप पॉवर्स आहेत आणि ते केंद्र सरकारला फटकारतंय, केंद्र सरकारच्या विरोधात निकाल देते, म्हणजे केंद्र सरकारच्या मनमानीला चाप बसवते असं आपल्याला वाटत होतं. परंतु पुढे जाऊन हे सगळं थोतांड आहे हे आपल्याला दिसतं. कारण की चंद्रचूड यांच्या घरी दस्तूरखुद्द पंतप्रधान हे आरती करण्यासाठी आले होते, तर ते आपल्याला दिसलं. आणि त्यांनी जे काय निर्णय घेतले हे निर्णय जवळपास भारतीय जनता पक्षाला कसे लागू होतील, भारतीय जनता पक्षाच्या कसे विचाराचे निर्णय असतील ते निर्णय त्यांनी घेतले. आणि त्यामुळं लोकांना असं पुन्हा वाटायला लागलं की बाबा हे चंद्रचूड सुद्धा भारतीय जनता पक्षाचा माणूस निघाला.
आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना हा जो सत्ता संघर्ष होता तो त्यांच्या कार्यकाळातच त्याचा निकाल होणं गरजेचं होतं 2 वर्षामध्ये, परंतु तो झाला नाही. सर्वाधिक कार्यकाळ हा चंद्रचूड यांनाच मिळालेला आहे सुप्रीम कोर्ट म्हणून, परंतु त्यांच्या कार्यकाळात हा निकाल झाला नाही. याच्यामुळं खूप नाराजी सुप्रीम कोर्टावरती वाढली गेली आणि त्याच काळात जर त्याचा निकाल झाला असता तर तो देशाला वेगळा संदेश गेला असता की बाबा देशामध्ये न्याय व्यवस्था अजून तरी जिवंत आहे असा संदेश गेला असता. परंतु त्यानंतर चंद्रचूडांनंतर जस्टिस खन्ना आले, जस्टिस खन्नानंतर जस्टिस गवई आले आणि गवई ह्या दोघांना पण 6-6 महिन्याचा कालावधी मिळाला. गवईंच्या नंतर मात्र आता जे जस्टिस सूर्यकांत आलेले आहेत, या सूर्यकांतच्या यांना सुद्धा 1.5 वर्षाचा अवधी मिळालेला आहे. यांच्या सुद्धा कार्यकाळामध्ये आता या केसचा निकाल होईल असं सांगण्यात आलंय. जस्टिस सूर्यकांत हे एक निकाल देण्यामध्ये माहेर आहेत, म्हणजे पटापटा केसचा निकाल देतात हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनी सुद्धा या केसच्या सुनावण्या पटापटा घ्यायला सुरुवात केलेल्या आहे, लवकर लवकर घ्यायला. आणि त्यामुळं या केसचा निकाल आता येणाऱ्या काही दिवसामध्ये येणार आहे आणि 98 आमदार मात्र एकनाथ शिंदेचे 57, अजित पवारांचे 41 आमदार अपात्र होतील आणि या ठिकाणी पुन्हा निवडणुका लागतील असंही आपल्याला एकंदरीत दिसतंय. आता सरकार काय करेल, सरकारची भूमिका काय किंवा ह्याच्यावरती काय ते डिपेंड राहत नाही, परंतु सुप्रीम म्हणून सुप्रीम कोर्टाला जे काय अधिकार आहेत आता या गोष्टीला पुन्हा पुनर्विचार याचिका सुद्धा दाखल केली जाईल. आता ही याचिका सुद्धा पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्ट कितपत ती याचिका स्वीकारतंय का ती याचिका खारिज करतंय हे सुद्धा महत्त्वाचं असतं. परंतु हा जो निकाल आहे हा जर निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने झाला किंवा अजित पवार यांच्या बाजूने झाला तर मात्र देशामध्ये वेगळा मेसेज जाईल, असाच संदेश जाईल की तुम्ही कुठलाही मोठा पक्ष केंद्र सरकार आपल्या मनमानीनं फोडणार, ईडी सीबीआयचा धाक दाखवून आणि तिथं आपल्याला पाहिजे ते सरकार आणू शकतंय असाच तो निकाल होईल. आणि जर तो निकाल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने देण्यात आला, म्हणजे न्यायाला धरून जर तो निकाल देण्यात आला तर मात्र लोकांना असंही वाटेल की बाबा लोकशाही अजून तरी जिवंत आहे आणि देशाच्या राजकारणाला तो वेगळा संदेश देणारा हा निकाल असेल असंही एकंदरीत म्हणता येईल आपल्याला. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.